कोल्हापूर संघाला शेवटचा अंतिम षटक. चला जास्त बळ घेऊ नका, लगेचच सामना स्पीडअप करायचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल टीम बदलापूर संघाच्या विरोधात. जन्मा जोवेली श्रीशे बेलेबन या नावाने संघ खेळतोय. संघाची धावसंख्या अद्यापपर्यंत आपण पाहतो डीएम बॉईज संघ पोहोचलाय तो 35 धावसंख्येवरती आणि 17 धावसंख्येची गरज असताना आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कल्पेश धुळे बॉलिंग ट्रॅक वरती सज्जन. शेवटचा अंतिम षटक. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आत आलाय, अगदी बॉडीवरती स्पर्श होत असताना पाठीमागे यावेळेस यष्टीरक्षक गॅदर करतायत. पहिला चेंडू डॉट आलाय, चेंडू पडल्यानंतर नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आत येणारा हा चेंडू होता. स्विंग अँड मिस. गोलंदाज कल्पेश धुळे यासाठी जाणला जाणारा हा गोलंदाज आहे. आपण पाहतोय फटका चांगला आहे, ताकदीच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा 4-4-4. धुळेच्या विरोधात पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर अचंबित करणारा चेंडू होता अराब शेखला. त्यानंतर चौकाराला टप्पाचा बॉल, त्याच्यावरती खेचलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. 4 धावा देऊन जाईल डीएम बॉईज बदलापूर संघाला. 6 बॉल 17 धावसंख्येची गरज असताना आता इक्वेशन या मॅचचा येणारी चेंडू शिल्लक 4 विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके या ठिकाणाहून विजय मिळून देईल डीएम बॉईज बदलापूर संघाला. एक खेळाडू त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय कॅप मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा पार सलग येणारा दुसरा चौकार. चोवीस धावा येत आहेत, तर मात्र या षटकामध्ये 17 धावा का होऊ शकत नाही हे त्याला माहिती आहे. कल्पेश धुळे बॉलिंग ट्रॅक वर दिसायचे. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बीट विकेटला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. बिगित षटकार. धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 3 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. कल्पेश धुळेवरती आक्रमण आहे. कदाचित आता टीम घेण्यासाठी भाग पडलंय ते श्रीशे बेलेवन जन्मा जोवेली संघाला. जोवेली संघाकडे 3 गोलंदाज असताना देखील आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये कल्पेश धुळेचा या ठिकाणी वापर करण्यात आला. 17 धावसंख्येची गरज असताना शेवटचे अंतिम 2 बॉल आणि आता 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे, हे लक्षात असू द्या टीम डीएम बॉईज बदलापूर. चला जास्त वेळ घेऊ नका, 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावसंख्येची गरज आहे. अद्यापपर्यंत कल्पेश धुळेच्या विरोधात आलेल्या 14 धावा. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक, 2 बॉल 3 ची गरज. मॅच भरपूर चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळते. वाऱ्याच्या दिशेने खेचलेला फटका होता. रनवे मध्ये थोडस अडथळा या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आता शेवटचे अंतिम 2 बॉल अराब शेख. जणू काय वाऱ्याचा वोग प्रचंड ऑनसाइडला पाहायला मिळतोय. त्या दिशेने फटका खेचला होता अराब शेखने, जिथे त्याला मिळाल्या 6 धावा. एकंदरीत 42 वरती नाबाद तो खेळतोय. इथे आली डॉट बॉल आणि ते आपण पाहतोय
एक बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल 3 ची गरज आहे. माफ करा. कदाचित मी देखील प्रेशर मध्ये आलो. महेश राणे यांच्या ठिकाणी आगमन होते. भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष, त्यांच्या समवेत आमचे एरंजट गावचे नामांकित उद्योजक आदरणीय रवींद्र भोईर, रवींद्र मेहर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 1 बॉल 3 ची गरज. बाशमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. जोबेली संघ देखील कमबॅक करते. चेंडू आला डॉट. संभ्रमात टाकणारा चेंडू होता. भरपूर उत्साह पाहायला मिळाला क्वाड बिहाइंडच्या रूपानं करण धुळेचा, परंतु 2 पंच पडताळी करत असताना एक चांगला डिसिजन पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल. 1 बॉल 3 ची गरज. जर सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या लागत नाहीये. 1 बॉल 3 ची गरज आणि यावेळेस हा फटका आपण पाहतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका. नो डाऊट ज्याने 48 धावा बनवल्या या पारीमध्ये तो अराब शेख ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रसादजी मेहर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये चला डीएम बॉईज टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि आराप आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी देखील या ठिकाणी पोहोचायचे.